महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्रातील हजारो शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांच्या थेट जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. हा विषय खूप खोलवर रुजलेला आहे. हो ना. आज आपण सविस्तर पाहणार आहोत वतन निर्मूलन कायदा म्हणजेच वतन ॲबॉलिशन ॲक्ट. हा विषय आजही अनेकांसाठी डोकेदुखी ठरतो, कारण त्यांच्या जमिनीचा इतिहास कुठेतरी या वतन प्रक्रियेशी जोडलेला असतो. आज आपण बघणार आहोत की वतन जमीन म्हणजे नक्की काय, ती सरकारी खालसा का झाली आणि कायद्याच्या आधारे स्वतःच्या मालकीचा हक्क सातबारावर कसा मिळवायचा. आणि ही प्रक्रिया समजून घेणं काळाची गरज आहे. अगदी बरोबर. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, खूपच छान सुरुवात केलीत. तसं पाहिलं तर या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. जमिनीचा प्रश्न हा कधीच फक्त कागदपत्रांपुरता मर्यादित नसतो. हो, तो मानवी अस्तित्वाचा संघर्ष असतो. पण चर्चेची सुरुवात करताना मला सगळ्यात आधी हे समजून घ्यायचंय की म्हणजे हे वतन नक्की होतं तरी काय, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे याची. आता बघा, ऐतिहासिक संदर्भांचा विचार केला तर वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ मातृभूमी असा होतो. पण आपल्याकडे ब्रिटिश काळात किंवा त्याही आधी शिवकाळात गावाचा प्रशासकीय गाडा हाकण्यासाठी काही पदे निर्माण केली गेली होती. म्हणजे जसं पाटील किंवा कुलकर्णी असतात तसं. होय, महार, रामोशी, डोंगरी पाटील, चौगुले अशा गाव पातळीवरील पदांना त्यांच्या महसुली किंवा पोलिसी सेवेच्या बदल्यात सरकारकडून जमीन दिली जायची. कारण तेव्हा आजच्यासारखा रोख पगार देण्याची पद्धत नव्हती. अच्छा, म्हणजे पगाराऐवजी उपजीविकेसाठी जमिनीचा तुकडा. पण यात एक मेक होती. ही फक्त नोकरी नव्हती, ही वारसा हक्काने चालणारी सक्तीची व्यवस्था होती. पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाने तीच सेवा द्यायची. अरे बापरे. समजा एखाद्याने पिढ्यानपिढ्या सेवा दिली पण त्याला दुसरं काही काम करायचं असेल तर, म्हणजे यात स्वातंत्र्यच नव्हतं. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ही विषमता संपवणं गरजेचं होतं. बरोबर? अगदी बरोबर. संविधानाच्या समानतेच्या तत्वानुसार कोणालाही जन्मावरून अशा सक्तीच्या कामात अडकवता येत नव्हतं. म्हणूनच सरकारने हे वतन संपवण्याचा निर्णय घेतला. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो. या कायद्याअंतर्गत विशेषतः दलित आणि उपेक्षित समुदायांच्या तब्बल 6,28,000 एकरांपेक्षा जास्त जमिनीचा प्रश्न जोडला गेलेला होता. 6,28,000 एकर. हा आकडा अवाढ्य आहे. मग हा जुनाट आणि विषमतेचा प्रकार संपवण्यासाठी सरकारने कोणता कायदा आणला? यासाठी सरकारने आणला महाराष्ट्र इन्फिरियर विलेज वतन्स अबॉलिशन ॲक्ट 1958, जो 1959 पासून प्रत्यक्ष लागू झाला. यातील सर्वात महत्त्वाचा आहे कलम 4. मग या कलम 4ची तरतूद काय होती? तरतूद अशी होती की सर्व वतनपदे, सेवा आणि हक्क एकाच फटक्यात संपुष्टात आले आणि ती सर्व वतन जमीन सरकारी खालसा झाली, म्हणजे रिझ्यूम झाली. रिझ्यूम झाली याचा सोपा अर्थ काय घ्यायचा? सोपा अर्थ असा की पिढ्यानपिढ्या चालत आलेले विशेष हक्क रद्द झाले आणि जमीन तात्पुरती पुन्हा पूर्णपणे सरकारच्या मालकीची झाली, म्हणजे अनलिएनेटेड झाली. बरं, पण मग यामुळे सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला काय फरक पडला? फरक हा पडला की यामुळे त्या वतनदारांना जमिनीवर नव्याने आपला कायदेशीर हक्क प्रस्थापित करण्याची गरज निर्माण झाली. ते कागदावर अचानक भूमिहीन झाले. एक सेकंड, इथेच एक गैरसमज तयार होतो. आता बघा, अनेकांना असं वाटतं की सरकारने हा कायदा आणून गरिबांच्या जमिनी कायमच्या हिरावून घेतल्या. हा अन्याय नाही का? हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मुळात जमीन हिरावून घेणे हा सरकारचा हेतू अजिबात नव्हता. हेतू होता भूसुधारणा आणि समाजात एक समानता आणणे. अच्छा, म्हणजे त्यांना बाहेर काढायचं नव्हतं? अजिबात नाही. उलट याच कायद्यात जमिनीचे पुन्हा अनुदान म्हणजेच रिग्रांट देण्याची कायदेशीर सोय करून ठेवली होती. म्हणजे जी जमीन सरकार जमा झाली ती पुन्हा मूळ मालकाला मिळता येत होती तर. पण त्याबद्दल पुढे बोलण्याआधी अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच, ही माहिती सर्वांपर्यंत पोचायलाच हवी. तर आपण पुन्हा अनुदानाबद्दल बोलत होतो. मग जर जमीन सरकार जमा झाली तर मूळ मालकाने ती पुन्हा मिळवायची कशी? म्हणजे त्याची काही विशिष्ट प्रक्रिया आहे का? हो, यासाठी कायद्यात कलम 5 दिले आहे. या कलमाची तरतूद अशी आहे की जमिनीचा जो अधिकृत धारक आहे त्याला नजराणा भरून ती जमीन पुन्हा मिळते. नजराणा म्हणजे सोप्या भाषेत काय? सोपा अर्थ म्हणजे ऑक्युपन्सी प्राइस. सरकारला जमिनीच्या महसुली आकाराच्या पटीत एक ठराविक नाममात्र रक्कम भरायची
आणि त्या जमिनीवर स्वतःचा व्यवसाय हक्क मिळवायचा. आणि यामुळे सामान्य माणसाला काय फरक पडतो? हां, खूप मोठा फरक आहे. या प्रक्रियेमुळे तो व्यक्ती त्या जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक बनतो. विशेष म्हणजे 2002 आणि 2008च्या सुधारणानुसार म्हणजे महाराष्ट्र कायदा क्रमांक 21/2002 आणि 19/2008 नुसार आता हा हक्क हस्तांतरणीय झाला आहे. म्हणजे आता ती जमीन विकता येते किंवा तारण ठेवता येते? होय. आणि जुने जे अवैध व्यवहार झाले होते ते देखील दंड भरून नियमित करता येतात. हे तर खूपच चांगलं पाऊल आहे. पण मला एक सांगा, अनेकदा असं होतं की मूळ वतनदार शेती करत नाही, तर त्याने दुसरं एखादं कूळ तिथे लावलेलं असतं. मग त्या बिचाऱ्या कुळाचं काय? खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडलात. कायद्याने कुळांना वाड्यावर सोडलं नाही. यासाठी कलम 8 आहे. या कलमाची तरतूद अशी आहे की वतन जमिनींवर बॉम्बे टेनन्सी ॲक्ट 1948 म्हणजेच कुळ कायदा लागू होईल. अच्छा, याचा सोपा अर्थ असा की कुळाला बेदखल करता येणार नाही. अगदी बरोबर. आणि सामान्यांना पडणारा फरक सांगतो. यामुळे कुळांना कुळ कायद्यातील 32G प्रक्रिया अंतर्गत ती जमीन थेट खरेदी करण्याचा हक्क मिळाला. अरे वा, कसेल त्याची जमीन? होय. आणि क्विक फॅक्ट सांगायचं तर यामुळे हजारो कुळांना जे फक्त राबत होते पण मालक नव्हते, त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली. ही खरोखरच क्रांती आहे. पण समजा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आज जर एखादा शेतकऱ्याला वाटत असेल की आपली जमीन वतन आहे, तर त्याने सुरुवात कुठून करावी? त्यासाठी मी एक सोपी चेकलिस्ट देतो, अगदी टप्प्याटप्प्याने. हो, सांगा ना. पहिलं, तपासा. तुमच्या गावातील 7/12, 8 जुने फेरफार आणि तलाठी कार्यालयातील वतन रजिस्टर तपासा. दुसरं? गोळा करा. जुन्या सनदा आणि तुम्हीच वारसदार आहात हे सिद्ध करणारी वंशावळीची प्रमाणपत्रे गोळा करा. वंशावळ खूप महत्वाची. हो. तिसरं पाऊल, अर्ज करा. कलम 3 नुसार आपली जमीन वतन आहे का आणि आपण वारसदार आहात का हे निश्चित करण्यासाठी कलेक्टर किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करा. एक मिनिट, या कलम 3ची तरतूद आणि अर्थ काय आहे? कलम 3ची तरतूद अशी आहे की एखादी जमीन वतन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार महसूल अधिकाऱ्यांना आहे. सोपा अर्थ असा की तुम्हाला स्वतः ठरवता येत नाही, तर अर्ज करून शासनाकडून प्रमाणित करून घ्यावं लागतं. आणि याचा फरक हा पडतो की इथूनच तुमच्या कायदेशीर हक्काची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होते. बरोबर. आणि शेवटचं पाऊल काय? चौथं पाऊल, भरा. अधिकाऱ्यांनी खात्री केल्यावर ठरलेला नजराणा सरकारी खजिन्यात भरा आणि जमिनीचे पुन्हा अनुदान आपल्या नावे करून घ्या. ऐकायला सोपं वाटतं, पण इथे दुसरा गैरसमज असा आहे की अनेकांची अशी भीती असते की आपला कब्जा जर अनधिकृत ठरला तर महसूल अधिकारी आपल्याला थेट जमिनीवरून हाकलून देतील किंवा जेलमध्ये टाकतील. असं खरंच होतं का? हा पुन्हा एक मोठा गैरसमज आहे. कायद्यात कलम 9 आहे. त्याची तरतूद अशी आहे की अनधिकृत धारकांना बेदखल करण्याची शक्ती अधिकाऱ्यांना आहे. मग भीती खरीच आहे की? नाही ना. सोपा अर्थ समजून घ्या. जर कुणी बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल तरच कारवाई होते. आणि सामान्यांना पडणारा फरक म्हणजे जरी कलेक्टरने असा निर्णय दिला तरी थेट अन्याय होत नाही. कलम 9 नुसार तुम्हाला 60 ते 90 दिवसात राज्य शासनाकडे अपील करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अच्छा, म्हणजे दाद मागता येते. होय. उच्च न्यायालयातही जाता येतं. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. खूपच माहितीपूर्ण. आपण जर थोडक्यात आढावा घेतला तर आज आपण पाहिलं की वतन प्रथेचा इतिहास काय होता, कलम 4 नुसार जमीन खालसा कशी झाली, कलम 5 नुसार नजराणा भरून ती पुन्हा कशी मिळवायची आणि कलम 8 नुसार कुळांना कसे हक्क मिळाले. सोबतच कागदपत्रांची ती महत्वाची चेकलिस्टही पाहिली. होय. जागरूकतेशिवाय हा लढा जिंकणं अशक्य आहे. म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणते महसुली विषय पाहायला आवडतील हेही नक्की सांगा. हो. आणि ताज्या माहितीसाठी प्रेक्षकांनी महसूलशाहीच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हावं. अशीच हक्काची आणि महत्त्वाची माहिती घेऊन लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.